मोठं होण्यासाठी मोठी पदवी लागते. यशस्वी होण्यासाठी इंग्रजी स्कूल, कॉलेज आणि महागडी डिग्री लागते असं अनेकांना वाटतं. पण जर मी तुम्हाला सांगितलं की एक मुलगा 10वीचं शाळा सोडतो, महिन्याला 7,000ची नोकरी करतो आणि पुढे जाऊन 23,000 कोटींचा मालक बनतो. ही गोष्ट आहे भारतातील सर्वात महागड्या रिटेल ब्रोकरेज कंपनी झिरोदाच्या को-फाउंडर निखिल कामत यांची. त्यांच्या आयुष्याची कहाणी म्हणजे प्रत्येक तरुणासाठी प्रेरणा, प्रत्येक पालकासाठी शिकवण आणि प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्यासाठी आशेचा किरण आहे. चला निखिल कामत यांची सक्सेस स्टोरी या व्हिडिओत जाणून घेऊया. नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी. आज भारतातील कोट्याधीशांमध्ये ज्यांचे नाव घेतले जाते ते झिरोदाचे को-फाउंडर निखिल कामत. यांचा जन्म 1986 मध्ये कर्नाटकातील एका मिडल क्लास कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांचं मन अभ्यासात लागत नव्हतं. शाळेतली पुस्तकं, होमवर्क, परीक्षा या गोष्टींमध्ये त्यांना कधीच रस नव्हता. त्यांनी स्वतः अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे की त्यांना शाळा आवडत नव्हती. पण इथेच त्यांची कहाणी वेगळी ठरते, कारण त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना जबरदस्तीनं अभ्यासाला बसवलं नाही, उलट त्यांच्या जिज्ञासेला आणि विचारांना वाव दिला. निखिल कामत यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी सुरू केला पहिला व्यवसाय. बहुतेक मुलं या वयात क्रिकेट खेळत असतात, मित्रांसोबत मजा मस्ती करत असतात, पण निखिल कामत वयाच्या 14व्या वर्षी व्यवसाय करत होते. 9वीत असताना त्यांनी मित्रांसोबत जुने मोबाईल खरेदी करून विकण्याचा व्यवसाय सुरू केला. यात चांगला नफा होत होता. पण एक दिवस आईला हा प्रकार कळला आणि रागाच्या भरात त्यांनी घरातील सगळे मोबाईल टॉयलेटमध्ये फ्लश करून टाकले. सामान्य मुलगा असता तर तिथेच थांबला असता, पण निखिल थांबले नाहीत. या घटनेने त्यांना एक धडा दिला, अपयश आलं तरी पुन्हा उठायचं. 15-16 वर्षांच्या असताना निखिल यांनी शाळा सोडण्याचा निर्णय घेतला. अनेक पालक अशा वेळी रागावले असते, पण त्यांच्या पालकांनी त्यांना स्वतःचा मार्ग निवडू दिला. यानंतर त्यांनी बेंगळुरूमधील एका कॉल सेंटरमध्ये नोकरी सुरू केली. रात्रीची शिफ्ट, महिन्याला फक्त 7 ते 8,000 रुपये पगार. पण याच नोकरीने त्यांना आयुष्याची मोठी शाळा शिकवली. शिस्त, वेळेची किंमत, लोकांशी संवाद आणि मेहनतीचं महत्त्व त्यांनी इथे शिकलं. कॉल सेंटरमध्ये काम करत असताना मोकळ्या वेळेत निखिल शेअर बाजार समजून घेत होते, ट्रेडिंग शिकत होते, गुंतवणुकीचे बारकावे समजून घेत होते. त्यांना कळलं होतं की भारतात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं महाग आणि कठीण आहे. सामान्य माणसासाठी ते सोपं नाही. आणि इथूनच जन्म झाला एका मोठ्या कल्पनेचा. निखिल यांनी आपल्या मोठ्या भावासोबत नितीन कामत यांच्या सहकार्याने 2010 मध्ये झिरोदाची स्थापना केली. त्यांनी भारतात डिस्काउंट ब्रोकरेज मॉडेल आणला. कमी शुल्कात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा दिली. यामुळे लाखो सामान्य भारतीयांना गुंतवणूक करणं सोपं झालं. झिरोदा आज भारतातील सर्वात मोठ्या ब्रोकरेज कंपन्यांपैकी एक आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार निखिल कामत यांची संपत्ती $2.5 अब्ज म्हणजे जवळपास 23,000 कोटी रुपये आहे. मंडळी, 10वी सोडलेला मुलगा आज भारतातील सर्वात श्रीमंत सेल्फ मेड अब्जाधीशांमध्ये गणला जातो. निखिल कामत यशस्वी झाले कारण त्यांच्या पालकांनी त्यांच्यावर अभ्यासाचं ओझं टाकलं नाही. त्यांनी त्यांना प्रयोग करू दिले, चुका करू दिल्या, शिकू दिलं. आज अनेक पालकांनी हे समजून घेण्याची गरज आहे की यशाचा एकच मार्ग नसतो. प्रत्येक मुलाचं कौशल्य वेगळं असतं. मंडळी, डिग्री नसली तरी चालते, पण स्वप्न मोठं असायला हवं. मार्ग कठीण असला तरी चालतो, पण जिद्द मोठी असायला हवी. निखिल कामत यांची कहाणी हेच सांगते. यश पुस्तकात नाही, ते विचारात, धाडसात आणि कृतीत असतं. तुम्हाला निखिल कामत यांची संघर्षगाथा कशी वाटली कमेंट करून